उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। बदलापुर से पनवेल व नए बन रहे नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे तक की दूरी अब 20 मिनट में तय की जा सकेगी। वडोदरा JNPT हाईवे का काम जोरों पर है। बदलापुर ईस्ट बेंशिल गांव से गुजरने वाले JNPT हाईवे पर नवी मुंबई को जोड़ने वाली सुरंग का काम लगभग 50% पूरा हो चुका है। यह काम अगले साल तक पूरा हो जाएगा तो बदलापुर शहर सभी बड़े शहरों से जुड़ जाएगा। वडोदरा JNPT परियोजना के अधिकारियों ने मंगलवार को सुरंग कार्य का निरीक्षण किया। राज्य में वडोदरा के JNPT हाईवे का काम लगभग 179 किमी लंबा और 120 मीटर चौड़ा 8 लेन का राजमार्ग है। यह सड़क बदलापुर कस्बे के बेंशिल गांव से होकर गुजरती है, इसलिए बदलापुर शहर को भविष्य में वडोदरा और JNPT की सीधी कनेक्टिविटी मिलेगी। पनवेल तालुका जाने के लिए पहाड़ के बीच से सुरंग खोदने का काम पिछले कई सालों से चल रहा है। जुलाई 2025 तक पूरी सड़क का निर्माण पूरा होने के बाद सरकार का लक्ष्य सड़क को यातायात के लिए खोलने का है। हाईवे के कारण संचार के माध्यम से बदलापुर शहर सही मायनों में बदलने जा रहा है। केवळ बदलापूर नाही तर इकडच्या सगळ्याच परिसरांना, अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, कल्याण असेल, कल्याणला सुद्धा याला आपण रायत्याला जो मालशेत नॅशनल हायवे त्या ठिकाणी आपण त्याला एंट्री दिलेली आहे आणि दुसरी दिलेली आहे ती आपल्या बेंशिलच्या जागेवर। बदलापूरचं तर एक अशा प्रकारचं चित्र तयार होतंय। 15 मिनिटांमध्ये एअरपोर्ट पनवेल, 15 ते 20 मिनिटांमध्ये, 40 मिनिटांमध्ये CST आपण बदलापूरवरून जाणार तर डायरेक्ट अटल सेतूच्या वरून डायरेक्ट CSTला 40 मिनिटांमध्ये जाणार। त्याचबरोबर वसई विरार त्या बाजूला 40 मिनिटांमध्ये जाणार। वडोदराला मला वाटतं काहीतरी 4 तासामध्ये वडोदरा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की दिल्ली सुद्धा आपल्याला सगळ्या ट्रेनपेक्षा जाण्यासाठी सगळ्यात जवळचं होईल। मला वाटतं काहीतरी 11 तासामध्ये दिल्लीला आपण पोहोचणार आहोत। हे दळणवळणाच्या बाबतीमध्ये सगळ्यात चांगलं महत्त्वाचं काम या रस्त्यामुळे झालंय आणि त्याचा आज खऱ्या अर्थाने पाहण्याचा एक दुसरा हेतू होता की इथून हा जो एंट्री आहे त्या एंट्रीवरून बदलापूरला कडे किंवा रायत्याकडे जाणारा माझ्या जे मतदारसंघात ते सगळे शहरे आहेत किंवा बाजूला गाव आहेत यांना सर्व्हिस रोड असावेत अशा प्रकारची एक मागणी आमची सगळ्यांची आहे। आम्ही बरीचशी चर्चा त्या बाबतीमध्ये केली आणि त्याला सुद्धा आपण ज्या ठिकाणी एंट्री आहे वर गावाला किंवा त्या शहराला जाण्याची त्या ठिकाणी वरच्याच बाजूनी त्याच्यावर अशा प्रकारची सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय आणि मागणी करतोय। मला मनापासून या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि खरं म्हणजे ज्यांच्या या सुपीक डोक्यातून या कल्पना आल्यात रस्त्यांच्या आणि देशाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केलाय त्या आदरणीय गडकरी साहेबांचं मनापासून आभार मानतो। नमस्कार, मी सुहास चिटणीस, मी प्रकल्प संचालक आहे ठाण्याचा। नमस्कार आमदार साहेब। हा जो टनेलचा जो प्रोजेक्ट जो आहे तो साधारणतः 10 किलोमीटरची लांबी आहे। किलोमीटर 69 टू किलोमीटर 79 असा तो प्रोजेक्ट आहे। तर त्याच्यामध्ये टनेल पर्टिक्युलर जो आहे तो 2 ट्यूबचा टनेल आहे आणि त्याची लांबी जी आहे ती 4.16 किलोमीटर एवढी आहे। तर साधारणतः टनेलचा पार्ट हा 4.16 किलोमीटर आणि उरलेला पार्ट जो आहे तो हायवेचा पार्ट याच्यामध्ये असेल। याची जी आमची प्रोजेक्ट कम्प्लिशनची जी ड्यू डेट जी आहे ती साधारणतः 17 जुलै 2025 अशी आहे। सध्या त्याचा फिजिकल प्रोग्रेस जो आहे तो साधारणतः 25-26% एवढा झालेला आहे। परंतु टनेलच्या बाबतीमध्ये जर विचारायचं झालं तर टनेलच्या चारही फेस म्हणजे भोज साईड असेल किंवा मोरबे साईड असेल, चारही साईडनी आपण त्याचं काम एक्सक्युशन चालू केलेलं आहे। टनेलच्या बाबतीमध्ये जसं मी आता म्हटलं की टनेलला 2 टनेलला जोडणारा असे आपले क्रॉस पॅसेजेस आपण ठेवलेले आहेत। साधारणतः 500 मीटर अंतरावर क्रॉस पॅसेज असतील आणि म्हणजे त्याची नंबर जर बघायचं झालं तर 7 क्रॉस पॅसेजेस आहेत, जेणेकरून काही समजा एखादी इमर्जन्सी सिच्युएशन जर अराईज झाली तर त्या क्रॉस पॅसेजेसच्या थ्रू आपल्याला एका टनेलमधून दुसऱ्या टनेलकडे जाता येईल। आता 20-22% त्याचं काम झालेलं आहे। ब्यूरो रिपोर्ट, बदलापुर उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।